सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी धुळे शहर दौऱ्यावर आले होते. धुळे येथील महाकाली माता मंदिर परिसरातील सभास्थळी त्यांची जाहीर सभा पार पडली. सभेनंतर टोकरे कोळी जमातीच्या लढाऊ कार्यकर्त्या गीतांजलीताई कोळी यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन अनुसूचित जमातीचे एसटी प्रमाणपत्र सुलभतेने मिळण्यासाठी तात्काळ परिपत्रक काढण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन सादर केले. यावेळी टोकरे कोळी जमातीचे ज्येष्ठ नेते श्री रमेश निकुम यांचीही उपस्थिती होती. महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजातील नागरिकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात 2003च्या नियमांनुसार 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरण्यात यावा. तसेच दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी महसूल मंत्री मान चंद्रशेखर बावनकुळे व आदिवासी आयुक्त यांच्यासोबत झालेल्या यशस्वी बैठकीत प्रांताधिकाऱ्यांमार्फत एसटी प्रमाणपत्र सुलभतेने देण्यासाठी परिपत्रक काढण्याबाबत चर्चा होऊनही अद्याप परिपत्रक न निघाल्याबाबत लक्ष वेधण्यात आले. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील जमात बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना तात्काळ परिपत्रक जाहीर करण्याची ठाम मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर निवेदन स्वीकारून संबंधित विभागांशी चर्चा करून योग्य व तातडीची कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मोठ्या संख्येने टोकरे कोळी समाजातील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. या निवेदनामुळे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याला नवसंजीवनी मिळाल्याची भावना समाज बांधवांतून व्यक्त होत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.